नमस्कार सर्वांना। शारदीय नवरात्रीमधील दुर्गा अष्टमीला म्हणजे 8व्या माळेला केला जाणारा हा सर्वात प्रभावशाली उपाय आपल्या घराच्या संरक्षणासाठी, वाईट बाधा, शत्रू, त्याचबरोबर नजर दोष किंवा बऱ्याच वेळेला असं असतं बघा की कोणीतरी आमच्यावर काहीतरी करत आहे अशी भीती वाटते, त्याच्यामुळेच आमच्या घरामध्ये असं होतंय, भांडणं होतआहेत किंवा नवरा बायकोचं जमत नाही, बऱ्याचशा अशा गोष्टी असतात। आणि बऱ्याच वेळेला तर काय होतं की आपण स्वतःच आता बघा रस्त्याला वगैरे कुठे जात असतो, कोणत्या जागा कशा आहेत हे आपल्याला माहित असतं का? तर बऱ्याच वेळेला आपल्याच पायानी वाईट गोष्टी ज्या असतात त्या आपल्या घरामध्ये येत असतात। तर त्यामुळे अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत, नकारात्मक ऊर्जा आहेत, त्यांच्यापासून आपल्या घराचं, आपल्या कुटुंबियाचं संरक्षण व्हावं म्हणून एक संरक्षण कवच म्हणून दुर्गा अष्टमीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये बघा नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, किती जण येतात, प्रत्येक जणच आपला हितचिंतक आहे का? असं नाही। बरेच जण आपण तोंडावर चांगलं बोलतात किंवा हो आपण काही चांगल्या गोष्टी सांगितल्या तर आनंदी होतात, पण त्यांच्या मनामध्ये आपलं चांगलं झालेलं त्यांना बघवतं का? किंवा आपलं चांगलं झाल्यानंतर आपल्या घरामध्ये भांडणं कशी होतील, आपली अधोगती कशी होईल, आपण मागे कसं येतील यासाठी बरेचसे लोक प्रयत्न करतात। त्याच्यामुळे हा उपाय करणं जो आहे ना तो महत्त्वाचा आहे। आता हा उपाय अष्टमी तिथीला केल्याने याचा प्रभाव जो आहे ना तो खूप जास्त पडतो, कारण नवरात्रीचे 9 दिवसच हे खूप प्रभावशाली असतात। पण या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये काही कारणाने जर तुम्हाला हा उपाय करणं शक्य झालं नाही, ही वस्तू हे यंत्र तुम्हाला मिळालं नाही, तर काय करायचं? जी प्रत्येक महिन्याला अष्टमी येते, दुर्गा अष्टमी, तर त्या अष्टमीला तुम्ही हे उपाय, हे यंत्र लावलं दरवाजाला तरी सुद्धा चालेल, किंवा जेव्हा चैत्र नवरात्री असते किंवा गुप्त नवरात्री असतात तर त्यातील अष्टमी तिथीला 8व्या माळेला तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। तुमचं रेंटचं घर असेल, तुम्ही भाड्याने राहता तरी सुद्धा हा उपाय करायचा आहे। आपलं स्वतःचं घर आहे, बंगला आहे, बैठक घर आहे, फ्लॅट आहे, तरी सुद्धा आपल्याला हा उपाय करायचा आहे। हे आहे 64 योगिनी यंत्र। हे यंत्र तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळून जाईल किंवा तुम्हाला केंद्रामध्ये सुद्धा मिळून जाईल। पण हे यंत्र आणायचं आणि फक्त दरवाजाला लावायचं म्हणजे आपलं काम झालं का? असं अजिबात नाही। हे यंत्र आणल्यानंतर ते सिद्ध करावं लागतं। ते सिद्ध केलं, त्या यंत्रामध्ये प्राण आणले, या यंत्राला ऊर्जित केलं तरच ते यंत्र आपल्यासाठी काम करेल। आता हे जे यंत्र आहे ते सकाळी आपली देवपूजा वगैरे झाल्यावर तुम्ही लावलं तरी सुद्धा चालतं, किंवा संध्याकाळी प्रदोष काळी सूर्य मावळल्यानंतर तुम्ही लावलं तरी सुद्धा चालेल। फक्त काय ना की भर दुपारी 12 वाजता वगैरे असं एकदम या वेळेमध्ये लावू नका। 11:30च्या अगोदर लावा सकाळी लावायचं असेल तर, आणि दुपारी जर लावायचं म्हटलं तर तुम्ही 1च्या नंतर कधी लावू शकता। पण शक्यतो काय करा की एक तर सकाळी लावा, नाही तर एक संध्याकाळी प्रदोष काळी, या 2 वेळेमध्ये लावा। पण बाकी या वेळेत तुम्हाला शक्य झालं नाही तर दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही लावू शकता। फक्त भर दुपारी 12 ते 1 लावू नका आणि खूप रात्रीही असं लावू नका। आता काय करायचं आहे? हे यंत्र तुम्हाला जेव्हा आपण आणू तेव्हा याच्यावर थोडंसं एखाद्या फुलाने किंवा पाण्याने किंवा आपल्या बोटांनी फक्त पाणी स्प्रिंकल करायचं आहे। हे यंत्र जे असतं ना ते ऑलरेडी लॅमिनेट केलेलं असतं, तर त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि ते दोन्ही बाजूंनी, दोन्ही साईडनी पुसून घ्यायचं आहे। देवघरासमोर बसून हे यंत्र जे आहे ते अभिमंत्रित करायचं आहे। सुरुवातीला स्वच्छ पुसून घ्यायचं, त्यानंतर ताम्हण समोर ठेवायचं। ताम्हण नसेल तर एखाद ताट वगैरे तुम्ही घेऊ शकता, त्याच्यामध्ये सुरुवातीला थोड्या अक्षदा ठेवायच्या, त्या अक्षदांवरती हळद कुंकू टाकायचं, त्याच्यावर हे यंत्र ठेवायचं। त्यानंतर ह्या यंत्राला सुद्धा हळद कुंकू, अक्षदा, एखादं फूल, धूप अगरबत्ती दाखवायची, दिवा सुद्धा हे अभिमंत्रित करत असताना देवासमोर लावलेला हवा। हे सगळं करायचं आणि थोडीशी शक्य झालं तर समोर साखर वगैरे ठेवायची, नाही ठेवली तरी चालेल पण साखर थोडीशी ठेवली तरी सुद्धा चालेल। अगदी चिमूटभर, जशी आपण म्हणतो ना 1 चिमूट तशी, आणि नाही ठेवली तरी चालेल। आणि हे ठेवल्यानंतर तुम्हाला हे समोर ज्या ताम्हणामध्ये किंवा ताटलीमध्ये आपण ठेवलेलं आहे त्याच्यावर उजवा हात आपला ठेवायचा आहे। आता तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही काय करू शकता की हे जे यंत्र आहे तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये ठेवू शकता आणि तरी सुद्धा तसं सुद्धा अभिमंत्रित करू शकता, किंवा मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ताम्हणात किंवा ताटात ठेवून त्याच्यावर आपला उजवा हात ठेवून सुद्धा अभिमंत्रित करू शकता। आता तुम्ही हे हातात घेतलं किंवा त्या ताटावर किंवा त्या ताम्हणात जिथे यंत्र ठेवलं त्याच्यावर तुमचा हात ठेवला तर तुम्हाला पहिल्यांदा 1 माळ
श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। कारण आपल्या गुरूंच्या आशीर्वादाने प्रार्थना करायची अगोदर महाराजांना की याच्यासाठी माझ्या घराचं संरक्षण व्हावं वगैरे, म्हणून मी हे यंत्र लावत आहे। तुमच्या कृपेने आशीर्वादाने माझ्या घराचं माझ्या कुटुंबाचं कायम संरक्षण होऊ द्या। वाईट बाधा नजर दोष शत्रूचा त्रास यापासून आमचं कायम रक्षण करा। आणि त्यानंतर तुम्हाला 99 मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा जो 99 मंत्र आहे हा 11 माळी तुम्हाला जप करायचा आहे। एक माळ म्हणजे 108 वेळा, तर या पद्धतीने तुम्हाला 11 माळी जप करायचा आहे। आता इथे बरेच जण म्हणतील की ताई 11 माळी शक्य नाही, मग एक माळ केला तर बघा, जेवढं आपण चांगल्या पद्धतीने हे यंत्र जे आहे ते आपण अभिमंत्रित करू, ऊर्जावान करू, सिद्ध करू, तेवढ्याच जास्त ऊर्जेने ते आपल्यासाठी काम करणार आहे। आणि हे काही आपण लोकांसाठी करतो का, आपल्या संपूर्ण कुटुंबाला याचा फायदा होणार आहे। त्याच्यामुळे 11 माळीच जप करा। आणि जप जे आहे ते मनातली मनात करायचा नाहीये, मोठ्याने करायचा आहे, जेणेकरून जे उच्चार आहेत या मंत्राचे ते त्या यंत्रावरती पडावेत आणि यंत्र जे आहे ते जास्तीत जास्त ऊर्जावान व्हावं म्हणून। तर हे पूर्ण सेवा झाली, त्याच्यानंतर ह्या यंत्राला तुम्हाला नमस्कार करायचा आहे। थोडा वेळ तुम्ही तिथे ठेवू शकता देवघराच्या तिथे, किंवा तुमची सेवा झाल्यानंतर परत एकदा हे यंत्र हातामध्ये घ्यायचं, या यंत्राला प्रार्थना करायची की मी याच्यासाठी माझ्या घराचं संरक्षण व्हावं। सेम जी काही प्रार्थना मी अगोदर तुम्हाला सांगितली त्या पद्धतीने प्रार्थना करायची। आणि तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर दरवाजाच्या बाहेर आपलं जे मुख्य घराचं दार आहे, तर मुख्य घराच्या दाराला दरवाजाच्या बाहेरून एकदम वरी पण नाही आणि खूप खाली पण नाही, आपल्या घरामध्ये जर कुणी आलं तर सरळ बघितल्यानंतर त्याची नजर या यंत्रावर जावी। या पद्धतीने हे यंत्र दरवाजाच्या मध्यभागी बाहेरच्या साईडला आपल्याला लावायचं आहे। खूप वरती लावलं तर लोकांची नजर पडणार नाही, मग त्याचा काहीच उपयोग नाही। कारण कोण कशा भावना घेऊन, कोण किती नकारात्मकता घेऊन आपल्या घरात येते हे आपल्याला माहित नाही। आणि जेव्हा त्या व्यक्तीची या यंत्रावर नजर पडते तर त्या वेळेला ती सगळी नकारात्मकता आहे ना ती बाहेरच राहते आणि आपल्या घरामध्ये फक्त सकारात्मक ऊर्जा येते। म्हणून याच्यावर नजर पडेल लोकांची, अशा पद्धतीने हे यंत्र दरवाजाला लावायचं आहे। क्लिअर झालं? आणि हे यंत्र आपण अष्टमीच्या दिवशी दरवाजाला लावलं की तुम्ही जी चैत्र पौर्णिमाच म्हटलं, चैत्र नवरात्री जेव्हा असतात ना त्या अष्टमीला त्या 8व्या माळेला सुद्धा काढायचं नवरात्रीमध्ये, सेम अभिमंत्रित करायचं, परत लावायचं। त्याच्यानंतर परत आपण शारदीय नवरात्रीला दरवाजाचं हे यंत्र काढायचं, परत अभिमंत्रित करायचं आणि दरवाजाला लावायचं। म्हणजे याची जी ऊर्जा आहे ना ती वाढत राहते आणि कायम आपल्या घराचं संरक्षण जे आहे ते वर्षभर होत राहतं। त्याच्यामुळे हे यंत्र फक्त आणायचं आणि दरवाजाला लावायचं याचा काहीही उपयोग नाही। हे यंत्र आणून ते सिद्ध करून असं व्यवस्थित दरवाजाला लावलं तर या यंत्राचे जे फायदे आहेत, जे लाभ आहेत ते आपल्याला मिळू शकतात। फक्त पिरियड्स असतील आणि सुतक असतील तर मात्र तुम्ही लावू नका। पिरियड्स असतील तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी हे सेवा वगैरे केल्या यंत्र दरवाजाला लावलं तरी सुद्धा चालेल, आणि सुतक असेल तर लावू नका। मग इतर ज्या म्हणजे महिन्याला दुर्गाष्टमी वगैरे असते तेव्हा तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता। नमस्कार।